नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे 18 डिसेंबर, मंडेचे ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि आज तुमच्याबरोबर बोलण्याचं रिझन आहे आणि ते पण तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल. तर आज मी क्रिसमस ट्री लावते आहे. तर ही जी छोटीशी स्पेस दिसते तर तिथे मी क्रिसमस ट्री लावते आणि छोटंसं झाड आहे माझं. लावण्याचं रिझन हेच आहे की एव्हरी इयर माझ्या मोठ्या मुलीचं स्वराच्या स्कूलमध्ये काय होतं की तिच्या मिस म्हणतात की एक क्रिसमस ट्री सोबत तुमचा फॅमिली फोटोज पोस्ट करावा लागतो. त्याच्यामुळे क्रिसमस ट्री घेऊन आले आणि आता लावणार आहे. तर चला तुम्हाला आपण क्रिसमस ट्री लावून घेऊया आता. तर असा हा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी क्रिसमस ट्री ठेवलं होतं. ऑलमोस्ट 2 वर्षांनी हा बॉक्स बाहेर निघतोय, कारण लास्ट इयर डिसेंबरमध्ये मी इंडियामध्ये होते. सो ऑलमोस्ट 2 वर्ष झाले आता. तर असा हा छोटासा क्रिसमस ट्री आहे माझ्याकडे. बॉक्समध्ये ठेवल्यामुळे पूर्ण हे झालेलं आहे, थोडंसं त्याचे जे पानं बघताल त्याचे की ते सगळे असे पॅक झालेले आहेत. तर असं छोटंसं स्टँड आहे त्याला आणि मी शोधते स्टँड कुठे, कारण मला त्याचे 2 पार्ट सापडलेत, एक पार्ट मिसिंग आहे. तर मी शोधते की नक्की गेलं कुठे, का नीट ठेवलं नाही मी, का हरवलं. तर सिंपल प्रोसेस आहे. खाली छोटंसं स्टँड आहे, त्याच्यामध्ये हे झाड लावायचे आपल्याला. तर 2 पार्ट आहेत ह्या झाडाचे. हे हाफ पार्ट दिसतं आणि ह्याच्यावरती अजून एक हाफ पार्ट आहे. तर सगळ्यात आधी मी त्याचं स्टँड लावून घेते. तर हे 2 पार्ट सापडले मला, एक पार्ट मिसिंग आहे, मी शोधते. फायनली मला सापडला तो पार्ट, बॉक्समध्येच होता. तर त्याला लावून घेते मी आधी. सो हे पार्ट लावून घेते आणि एक पार्ट मी उलटा लावलेला आहे. सो मी त्याला सरळ लावून घेते. हे झाड दिसते मला, विसरले, ऑलमोस्ट एका वर्षात तर विसरले मी. सो असा हा फर्स्ट पार्ट मी लावून घेतलेला आहे. आता वेळ आहे की वरचा जो टॉपचा भाग आहे तो लावूया. तर आतमध्ये इथे एक होल आहे, तर आपल्याला हे त्याच्यामध्ये फिक्स करावं लागेल. अँड असं हे क्रिसमस ट्री ऑलमोस्ट बऱ्यापैकी दिसतंय, थोडंसं क्रिसमस ट्री, पण त्याला जरा व्यवस्थित करूया आपण. झाड दिसते तुम्हाला, तर असं एक छानसं छोटंसं झाड आहे, क्रिसमस ट्री. सो हे झाडाला थोडंसं 1 वर्ष असंच ठेवल्यामुळे ते अक्षरशः सगळं खराब होऊन गेले. खराब नाही म्हणता येणार, पण त्याचे लीफ सगळे हे झालेत. तर असं ओपन करावं लागतं त्याला. तर मित्रांनो, क्रिसमसमध्ये इथे फार मजा असते US मध्ये. तर मी तुम्हाला हे तर घरातलं झालं, पण मी तुम्हाला नक्की अमेरिकन लोक क्रिसमस कसा साजरा करतात हे दाखवणार आहे आणि असे 2-3 स्पॉट दाखवणार आहे, क्रिसमसच्या लाइटिंग्स दाखवणार आहे, डेकोरेशन दाखवणार आहे. खूप काही दाखवायचं मला. तर नेक्स्ट व्लॉग नक्की बघा माझा. सो मित्रांनो, बघा लोकांनी बाहेर सुद्धा कसे छान छान क्रिसमस ट्री लावलेत. हे सगळे अमेरिकन नेबर्स आहेत माझे. सो सगळेजण डेकोरेशन करतायत. आपण जशी दिवाळी करतो धूमधडाक्यात साजरा, तसे हे लोक, त्यांचा सण म्हणजे क्रिसमस आहे.
तर अशा काहीतरी माझ्याकडे माळा आहेत ह्या. ऑलरेडी ह्या क्रिसमस ट्रीला लाइटिंग लावलेल्या आहेत, पण मला थोडंसं अजून त्याला छान कलरफुल करायचे. असा हा प्लग आहे, तो लावून घेते. तर लाइटिंग्स आहेत ऑलरेडी ह्या क्रिसमस ट्रीला, पण 2 वर्ष झालं माहीत नाही ह्या चालू आहेत का नाही. आणि मी प्लग लावला आणि बघते तर काय, तर फक्त खालच्या साईडची लाइटिंग चालू आहे. तर मला आता वरती थोडंसं लावावं लागेल एक्स्ट्रा लाइटिंग. सो हे दिवाळीची माझ्याकडे एक लाइटिंगची माळ होती, तर मी ते ओपन करून त्याला असं ट्राय करते की कसं दिसतंय, आणि डेकोरेशन करते ह्यानीच आता मी. सो अशी ही लाइटिंग मी काय करते की ह्याला राउंड राउंड करून टॉपपर्यंत असं घेते लावून, आणि डेकोरेशनचं सामान आहे माझ्याकडे थोडंफार, ते लावेल मी. लेट्स सी कसं होतंय त्याचं फायनल लुक.
सो सध्या तरी हे ट्री व्यवस्थित दिसत नाहीये. त्याला खूप पेशन्स आणि थोडासा टाईम लागणार आहे. ह्या व्यवस्थित लाइटिंग्स लीफवरती ऑर्गनाइज करून लावण्यासाठी. आणि जर मी एखादं काम करत बसले ना, मग तेच कामात राहते असं होतं. आणि टायमिंग पाहिला मी आता, तर ऑलमोस्ट 7:30 झालेले आहेत. सो आता मला संध्याकाळचं कुकिंग करावं लागेल. सो मी कुकिंग करून घेते आणि मग राहिलेलं काम मी आफ्टर डिनर करेल. तर मित्रांनो, दोन्ही मुलांची जेवण आणि आमचं जेवण पण झालेलं आहे. सगळं किचन क्लीन करून मी आता अगेन माझ्या प्रोजेक्टवर आलेले आहे. कारण हे कंप्लीट केल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार. सो थोडंफार मी ऑर्गनाइज केलेलं आहे आणि हे जे छोटे छोटे बॉल दिसत आहेत ना, तर ते मी लावते. सो छोटा सिम्बा मध्ये मध्ये करतो आहे. त्याला छान कलरफुल बॉल दिसत आहेत, तर तो घेतोय खेळायला. सो माहीत नाही की हे ट्री कसं राहतंय, कारण हे बॉल पाहून तो मी 100% शुअर आहे की तो बॉल काढायला ट्राय करणार, खेळण्यासाठी घेणार आणि हे झाड पाडणार हे नक्की. सो बघूया आता. सो ॲक्च्युली हे बॉल आहेत. हे बॉल मी तुम्हाला दाखवते, प्लस मला पण बघते मी कशी दिसते. आणि फायनली झाड होत आहे कंप्लीट. तर ख्रिसमस ट्री डेकोरेशन करता करता तुम्हाला एक सांगते मित्रांनो, की इथे एक इतकं सुंदर, मी राहते रॅलेमध्ये, तर जवळच एक इतकं सुंदर ठिकाण आहे आणि एवढे सारे ख्रिसमस ट्री त्यांनी डेकोरेशन केलेले आहेत. छानसं फाउंटन आहे, तर ते पाहण्यासारखं आहे. तर नेक्स्ट सॅटरडे ऑर फ्रायडे मी ट्राय करेल की तिकडे जाऊन तो व्लॉग शूट करून तुम्हाला दाखवण्याचा.
तर असा हा बॉक्स दिसतोय तुम्हाला, तो ॲक्च्युली बॉक्स नाही आहे, तो स्नोमॅन आहे. त्याच्यामध्ये चॉकलेट्स होत्या, पण मी तो फेकून नाही दिला, कारण खूप छान होता तो, म्हणून मी जपून ठेवला होता. तर असे हे 3 पार्ट आहेत त्याचे. सो हे पार्ट जॉईन करून घेते मी, आणि तो स्नोमॅनचा ड्रेस आणि माझा ड्रेस मी पाहिला तर सेम आहे. मुद्दामून मी हा शर्ट घातलेला आहे आज, की थोडं क्रिसमसचं वाइब यावी म्हणून. सो असे हे 3 पार्ट आहेत. आणि आत्ता पाहिलं मी की स्नोमॅनची कॅप मिसिंग आहे, मला शोधावी लागेल ती. तर मी शोधते आता कुठे आहे माहीत नाही मला, सापडेल नाही सापडेल, पण मी ट्राय करते शोधण्याचा. तर boy. इकडे बघ. लाडू ब्लिंकी कर, लाडू ब्लिंकी कर, लाडू ब्लिंकी. इकडे बघ, लाडू ब्लिंकी करा बेबीला. कर, कसं कर बेबीला, इथं बघून कर, इथं बघून कर बेबीला. लाडू ब्लिंकी कर. हाय म्हण, हाय म्हण की, हाय, हाय कर. तर असं हे फायनल लुक मित्रांनो. तर फायनली हे ट्री असं दिसतंय. तर असं हे क्रिसमस ट्री दिसतंय. आणि हा स्नोमॅनची कॅप मला स्टील सापडली नाही, तर मी ते शोधते, कारण काहीतरी मिसिंग दिसतोय तो स्नोमॅन.
तर मित्रांनो, अमेरिकेतील अशाच नवनवीन गोष्टी या दाखवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा अमेरिका एक्सप्रेस मराठीला. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सगळ्यात मेन कमेंट करा मित्रांनो. मला कळेल की तुम्ही कमेंट नाही केली तर मला कसं कळणार की तुम्हाला इथल्या काही गोष्टी पाहिजेत. तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्या गोष्टी दाखवण्याचं ट्राय करेल नक्की.